रायगड जिल्ह्यामधली फेमस आणि थंडीच्या सीझन मधली फेमस अशी डिश आहे जी रायगड जिल्ह्यामध्ये गावोगावी प्रत्येक घरी बनवली जाते। पण फरक असा आहे की तिकडे चुलीवर केली जाते, मडका घेऊन आग लावून केली जाते, पण आपल्या इकडे ते शक्य नसल्यामुळे आपण घरच्या घरी आपल्याला ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वापरून आपण एक स्पेशल डिश बनवणार आहोत आणि ती डिश कोणती आहे ते आता उर्मिला तुम्हाला थोड्या वेळ सांगेल। भूक लागले मग काकीला सांग ना काहीतरी बनवायला। काकीला विचार, काकी काय करता तुम्ही? काकीला सांग खायला बनव मला काहीतरी। हा बनवते। हा आज आपण ना स्पेशल पोपटी बनवणार आहोत, घरगुती पोपटी कुकर। हा कुकर मध्ये काय बनवणार? पोपटी। सांगा मग झाल्यावर सगळ्यांनी खायला या। हा पण आमचा बाबू काय पोपटी खाणार नाही कारण की ते नॉनव्हेज आहे। बाबू आपण तुम्हाला नंतर शाकाहारी पोपटी बनवूया, आपण नंतर पुढच्या वेळेला व्हेज बनवू, व्हेज पोपटी। पण आता आपण बनवणार आहोत नॉनव्हेज पोपटी। हा त्यासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचं साहित्य बांबुडीचा पाला। हा इथे मी त्या ताईंनी बांबुडाचा पाला घेऊन आलेले। हा आपल्या बिल्डिंगच्या खाली आपल्याला मिळालेला आहे। हा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे चिकन किती आहे? पाऊण किलो घेतलंय। पाऊण किलो घेतलंय आम्ही चिकन। तुम्ही जर जास्त माणसं असतील तर तुम्ही जास्त चिकन वाढवू शकता। त्याच्यानंतर हे दही घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, हा मसाला घरचा नाही हा काश्मीरी मिरची पावडर आहे, आणि हा घरचा गरम मसाला आहे। त्याची रेसिपी आपण YouTube वर अपलोड केलेली आहे, नंतर बघितली लगेच जाऊन बघा। आणि हे आहे ओवा या आहेत वालाच्या शेंगा, त्याच्याने चांगली टेस्ट येते। त्याच्यानंतर अजून आपण ऍड करणार आहोत बटाटा घेतलेले, मला वाटते 2-3 बटाटे आहेत, मोठे मोठेच ठेवलेले आहेत। मका आहे अजून, आणि याच्यामध्ये आपण अंडी सुद्धा घेतलेली आहेत, 6 अंडी आहेत ना, आणि काही मसाले आहेत। हे मीठ आहे, हळद आहे, आणि हा घरगुती मसाला आहे। तर या सगळ्यांची आता पोपटी कशी करायची ही प्रोसेस आपण थोड्या वेळात बघणार आहोत, ती उर्मिला तुम्हाला स्पष्ट करून सांगेल। स्पेशल म्हणजे आपण कुकर मध्ये बनवणार आहोत। हा कुकर मध्ये का ते त्यांना सांग जरा। आता फ्लॅट मध्ये ते सुविधा अवेलेबल नाहीये, आणि कधी ते आग लावली तर खाली जर समजा आग लावली तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून एक सिक्युरिटी म्हणून घरच्या घरी आम्ही कुकर मध्ये करणार आहोत। पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही शेतावर किंवा गावामध्ये आपल्या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी आग लावा, मटका घ्या, आग लावा आणि मस्त बनवा, कारण ती जरा जास्त चविष्ट लागते। कुकर मध्ये पहिल्यांदा मी पण कुकरची खातोय, तर बघूया कशी लागते, आपण टेस्ट तुम्हाला नंतर सांगतो। हा तर चला मग बघूया कसं बनवायचं। पहिले आपण चिकन घेतलेलं आहे, तर चिकन मध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत आणि मॅरिनेट करत ठेवणार आहोत 1 तास। किती वेळ? 1 तास तरी मॅरिनेट करणार। हा त्यानंतर आपण प्रोसेस स्टार्ट करणार आहोत। बरं ठीक आहे, मग भेटूया 1 तासानंतर, तोपर्यंत मी पण फ्रेश होतो। पण आता चिकन मध्ये सर्व मसाले टाकून घेणार आहोत। हळद टाकणार आहोत, 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये घरगुती मसाला टाकणार आहोत, तिखट मसाला आहे त्यामुळे आपण यामध्ये 2 चमचे टाकणार आहोत। आणि काश्मीरी मिरची पावडर, कलरसाठी आपण काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत। त्यानंतर गरम मसाला, याची व्हिडिओ मी YouTube वर अपलोड केलेली आहे, खूप छान सुगंध येतो आता सुद्धा। बाबू तू खाणार का? नाही, आपण व्हेज खातो बाबू। त्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। आपण यामध्ये दही टाकणार आहोत, 2 चमचे दही टाकलेली आहे, आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। अजून आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाहीये, सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यानंतर मीठ टाकणार आहोत। तर चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये।
नंतर मिक्स करून घेत आहोत आणि हा मिश्रण आपण 1 तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्यानंतरच आपण पोपटीला सुरुवात करूया. चिकन आता मॅरिनेट झालेलं आहे. आपण याला 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आणि मिक्स करून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण भांबुर्ड्याचा पाळा टाकूया. त्यानंतर वाळ्याच्या शेंगा. इथे मी अर्धा किलो वाळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण यावर थोडं मीठ टाकूया. तर आपण यामध्ये थोडा ओवा टाकूया. ओवामुळे पोपटीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया यावर. यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत. यामध्ये जो मसाला उरलेला आहे त्यामध्ये आपण मके टाकूया आणि मके मिक्स करून घेऊया त्यामध्ये उरलेल्या मसाल्यामध्ये. त्यामुळे कसं मक्याला छान टेस्ट येते. त्यानंतर आपण यावर अंडी ठेवलेली आहेत. यामध्ये बटाटे टाकूया. आपण यावर थोडासा ओवा टाकूया. त्यानंतर आपण यावर भांबुर्ड्याचा पाळा ठेवणार आहोत. ह्याचा टेस्ट आहे त्याला. त्यानंतर आपण यावर कुकरचं झाकण लावूया. त्यामध्ये आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. हे सर्व आपण कुकरमध्ये 5 शिट्ट्या लावून घेणार आहोत. किती शिट्ट्या घेणार आहोत आपण यावर? 5. अशा प्रकारे पोपटी आपली तयार झालेली आहे. 5 शिट्टीनंतर थंड झाले कुकर. त्यानंतर आपण बघूया कशी झाली पोपटी. मध्ये आता आपण त्यांना वरचा जो भांबुर्ड्याचा पाळा आहे तो आपण पहिले काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली घरगुती कुकरमधली पोपटी तयार झालेली आहे. तर या मग सर्वांनी पोपटी खायला. जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.